रयतेला पोटच्या पोराप्रमाणे सांभाळणाऱ्या छत्रपती शिवरायांचे चरित्र, विचार आणि कार्य संपूर्ण जगाला सदैव प्रेरणा देत राहील. अशा राजाची जयंती अहिल्यानगर जवळील मांजरसुंबा गावामध्ये शिव जन्मोत्सव साजरा करण्यात आला. सर्वप्रथम गावच्या सरपंच सौ रुपालीताई कदम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महाराजांची आरती करण्यात आली व सर्व ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमात गावच्या सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कर्मचारी, विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, संचालक सेवा सोसायटी अध्यक्ष, सचिव, सदस्य, श्री गोरक्षनाथ देवस्थान ट्रस्ट पदाधिकारी, विराट प्रतिष्ठानचे कार्यकर्ते, सन्मान फाउंडेशन, सर्व युवक मंडळ, महिला बचत गट अध्यक्ष व पदाधिकारी, संचालक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, महिला संघ अध्यक्ष, सर्व भजनी मंडळ, तंटामुक्ती अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, संचालक, शेतकरी, कृषी गट, दूध उत्पादक, पशुसेवक, कृषी सखी, पशु सखी, सीआरपी, पोलीस पाटील, आरोग्य विभाग, विद्युत विभाग, सर्व शिवभक्त, मांजरसुंबा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 19 फेब्रुवारी या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांची शिवजयंती मौजे मांजरसुंबा तालुका नगर या गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालयासमोर विराट प्रतिष्ठान मांजरसुंबा, सन्मान फाउंडेशन मांजरसुंबा, सर्व अंगणवाडी सेविका, मदतनीस, सर्व प्राथमिक शाळेतील शिक्षक, सर्व तरुण मित्र, शेतकरी वर्ग, चेअरमन, व्हाईस चेअरमन, ग्रामपंचायत कार्यालयाचे सरपंच, उपसरपंच सर्वांच्या वतीने या ठिकाणी शिवजयंती साजरी केली. अतिशय उत्साहामध्ये शिवजयंती या ठिकाणी साजरी केली. सालाबादप्रमाणे शिवाजी महाराजांचं कार्य आपल्या नजरेसमोर ठेवून गावातील सर्व हे तरुण मित्र यामध्ये सहभागी झाले. सर्वांचं हार्दिक स्वागत करतो. सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो.
संपले मध्येच अरे चालू आपलं चालू ओके सर्वांना नमस्कार। आज 19 फेब्रुवारी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती। सर्वांना मांजरसुंबा गावामध्ये अशा छान उत्तम अशा या सर्व गावकऱ्यांनी मिळून आम्ही सर्वांनी मिळून इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी केली आहे। आणि सर्वांनी मुलांनी पण आणि छोट्या छोट्या मुलींनी पण इथे नऊवार घालून जिजाऊ बनलेले आहेत, त्या मुलींना पण शुभेच्छा देते आणि माझ्याकडून सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते। नमस्कार, माझे नाव श्रद्धा गोरखवार, मी इयत्ता 7वी मध्ये शिकते। नेताजी विश्वचंद्र बोस म्हणतात, जर हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून द्यायचे असेल तर एकच पर्याय आहे, तो म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे लढा। स्वामी विवेकानंद म्हणतात, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त नाव नाही तर आजच्या तरुण पिढीसाठी ती एक ऊर्जा आहे। हिंदुस्थानाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी ती खूप गरजेची आहे। इंग्रज म्हणतात, जर शिवाजी महाराज आणखी 10 वर्ष जगले असते तर हिंदुस्थानाचा पूर्ण चेहरा सुद्धा बघता आला नसता। आशिया खंडातील सर्वात मोठा साम्राज्याचा बादशाह औरंगजेब म्हणतो, काबूल पासून कंधार पर्यंतचा प्रदेश तैमूर खानदानाने मोठ्या सत्तांना पाणी पाजले। आज शिवाजी महाराजांच्या परक्यांना एवढा मोठा विश्वास का? अफजल खान म्हणतो, मी माझी सगळी शक्ती शिवाजी महाराजांचा पराभव करण्यासाठी वायाला घातली, पण शिवाजी महाराज काय माझ्या हाती आले नाही। ए अल्लाह कसम, दुश्मन दिया फिर कौन दिया? अफजल खान, शिवा भोसले जैसे दिया। अब तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि दिलदार तेरे पास आ रहे हैं, दिलदार तेरे पास आ रहे। धन्यवाद। स्वराज्याचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती। महाराजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला। त्यांच्या आईचे नाव जिजाऊ माता आणि त्यांनी चांगले शिकवण दिली व महाराजांनी स्वराज्य स्थापना केली। त्यांचे कार्याचे गौरव जगातील पहिले शिवशाहीर अण्णाभाऊ साठे रशियामध्ये पोवाडा गायला। धन्यवाद। जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवाजी। आपण सर्वजण जमलो, मी ज्याचं नाव सांगा त्याला आता या ठिकाणी भाषण करायचे। आपल्या मांजरसुंबा विविध कार्यकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन आणि जेव्हापासून तंटामुक्ती योजना आली तेव्हापासून आतापर्यंत तंटामुक्तीचे अध्यक्ष राहिलेत असे व्हाईस चेअरमन इंद्रमान पाटील कदम यांना विनंती करतो, आपण या ठिकाणी येऊन भाषण करावं। झालंय एवढे पोरं, आम्ही शाळा बघतो तिथं वडाखाली, आणि मी तर शाळेत गेलोच नाही, मी यांच्यातच राहिले। तर अगदी मस्त, अगदी आता इथून पुढे अगदी अशाच पद्धतीने शिवजयंती साजरी करायची, सगळ्या जयंत्या करायच्या आणि सगळ्यांनी गोळ्या वेळेने यायचं। राम रहीम मागासवरती सगळे जर आली तर या शिवजयंतीला शोभा येते। अगदी मला तिथं माळा वाटल्यांचं असं पटत की यांनी लईच काळजी घेते ती, आणि मग त्यांनी काळजी घेतली का मग आम्ही येतो गावात,
नाही तर त्यांनी नाही सांगितलं तर आम्ही घरीच राहतो. एवढं बोलून माहिती 2 शब्द संपितो. महाराजांना माझा मानाचा मुजरा. आज इथे छोट्या छोट्या मुलांनी खूप छान असं भाषण केलेलं आहे. त्यांनाही पण शुभेच्छा देते आणि सर्वांना छत्रपती शिवाजी महाराजांची जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा देते. धन्यवाद. सगळ्या मुलांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण होतं की आज आपल्या राजाची जयंती आलेली आहे आणि त्यांची तयारी सुरू होती. आज मोठ्या प्रमाणात मुलं आहेत, महिला आहेत आणि पुरुष पण आहेत. तर आपल्या राजाने कधी भेदभाव केला नव्हता की लहान आहे किंवा मोठा आहे काय. पण आपल्या राजांची एक संस्कृती होती की स्त्रियांना आपण आईप्रमाणे पाहावं, म्हणजे ती कोणीही असो. आता ते एका मुलाने भाषण केलं की त्या औरंगजेब बादशहाने देवाकडे मागितलं की स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवा. त्याने हिंदूतून सांगितलं की स्वर्गाचे दरवाजे उघडे ठेवा, या रयतेचा राजा आलेला आहे. ते मुस्लिम समाजाचे होते. पण त्यांना कळालं की त्यांनी एक वाक्य म्हणले होते बा की माझ्या मुलांपैकी एक जरी मला असा मुलगा असता तर मी या हिंदुस्थानाचा बादशाह कायम राहिला असतो. का त्यांना वाटलं? कारण राजांनी आपल्या तसं कमवलं. शिवाजी महाराजांनी त्यांच्या युद्धामध्ये एक मुस्लिम स्त्री ज्या आपल्या सैनिकांनी आल्या होत्या तर त्यांनी म्हणले का त्यांच्या लोकांनी आपल्या स्त्रियांचे, लहान बाळांचे किंवा वृद्धांचे हाल केले, तसे आपण पण त्यांचं आपण बदला घेऊ. पण महाराजांची एकच शिकवण होती. सेनापतींनी सांगितलं का नाही, आपला राजा गडावर बसलेला आहे. त्यांची काय शिकवण आहे की आपण परस्त्री असो किंवा कुणीही असो, आपण सगळ्यांना एकाच नजरेने पाहायचं. ते म्हणजे आपण आपल्या आईच्या नजरेने पाहायचं. तर आपण पण महिलांना विनंती आहे की आपणही आपल्या मुलांना अशी शिकवण द्यावी की आपल्या मुलांनी पुढे करून मुलींचा म्हणा किंवा आयांचा म्हणा किंवा आपल्या समाजाचा प्रत्येक स्त्रीचा सन्मान केला पाहिजे आणि महाराजांची संस्कृती जपली पाहिजे. जय शिवराय, जय भवानी, जय शिवराय. जोशाने लढले असतील. जेव्हा पावनखिंडीची लढाई झाली तेव्हा बाजीप्रभू देशपांडेंना सोडून जायला शिवाजी महाराज तयार नव्हते. पण बाजीप्रभू देशपांडे म्हणाले, महाराज जर एक बाजी मेला तर दुसरा बाजी निर्माण होईल, पण जर एक शिवाजी मेला आजच्या लढाईमध्ये तर पुन्हा दुसरा शिवाजी महाराष्ट्रामध्ये निर्माण होणार नाही. म्हणजे हे जे युगपुरुष असतात हे खरोखरच युगपुरुष असतात आणि हे कधीतरी जन्माला येतात. आणि म्हणून हे वर्षानुवर्ष आज 400 वर्षानंतरही छत्रपती जरी म्हटलं, शिवाजी महाराज हे नाव जरी ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. जर रणजित देसाईंची श्रीमान योगी ही कादंबरी जर तुम्ही वाचली तर माणसाला 10 दिवस झोप येत नाही. इतकं मोठं कर्तृत्व, शून्यातून इतक्या मोठ्या शत्रूंशी, म्हणजे सगळ्या बाजूनी शत्रू असताना स्वराज्य निर्माण करणं ही फार मोठी जादूसारखं काम शिवाजी महाराजांनी केलंय. आणि म्हणून संपूर्ण महाराष्ट्र नाही संपूर्ण देशामध्ये हे एक गौरव असं व्यक्तिमत्व आहे. म्हणून सर्व महाराष्ट्रांना, सर्व गावातल्या सर्वांना मी शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय शिवराय.